नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण घटक चाचणी परीक्षेच्या संदर्भामध्ये असलेल्या प्रश्नपत्रिकांची माहिती अभ्यासलेली होती आणि ह्या प्रश्नपत्रिकांची उत्तरं देखील मी तुम्हाला सांगेल असं त्यावेळेस सांगितलं होतं. या प्रश्नपत्रिकेतील उत्तरं सांगण्यापाठीमागचा महत्त्वाचा उद्देश माझा असा होता की बोर्डाच्या परीक्षेत तुम्हाला जी उत्तरं लिहायची आहेत ती कशा पद्धतीने लिहावीत, या परीक्षेच्या माध्यमातून आपण त्याचीही तयारी आत्तापासूनच करायला सुरुवात करू शकतो. या हेतूने आपण ही प्रश्नपत्रिका देखील अभ्यासत आहोत. तर आज प्रथम इयत्ता 12वी अर्थशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेच्या उत्तरांची माहिती आपण अभ्यासूयात. मित्रांनो, तुमच्या समोर जेव्हा आन्सर शीट अशा पद्धतीने येते त्यामध्ये क्वेश्चन लिहिण्यासाठी ह्या ठिकाणी जागा असते आणि अशा पद्धतीची जवळपास तुमच्याकडं ही आन्सर शीट येत असते. ही आन्सर शीट तुमच्याजवळ आल्यानंतर पहिलं काम तुम्ही करतात की ह्या आन्सर शीटमध्ये रेषा मारून घेण्याचं काम करताय. आता काही विद्यार्थी या ठिकाणी 2-2, 3-3 रेषा मारतात. पाठीमागूनही बरीचशी जागा सोडून रेषा मारतात. पण शक्यतो रेषा जी आपण ह्या ठिकाणी मारायची आहे ती काही कारणांसाठी मारायची आहे, त्यामुळे ती कारणं देखील आपण समजून घेणं गरजेचे आहे. पहिली रेषा आपण अशा पद्धतीने या ठिकाणी क्वेश्चनच्या बॉक्सच्या बाजूला अशा पद्धतीने एक रिकामा बॉक्स असतो, तिथं जी लाईन आहे त्या लाईनच्या बरोबर अशा खाली आपण एक जर रेष मारली तर आपल्याला या ठिकाणी क्वेश्चन लिहिता येतो आणि क्वेश्चनमधला आकडा जर असेल उपप्रश्न तर तो ह्या ठिकाणी, आणि त्याच्यामधला कोणता प्रश्न सोडवायला घेतला आहे तो पहिला घेतला, दुसरा घेतला, तिसरा घेतला तर तो लिहिण्यासाठी अशा 2 जागा जर आपल्याकडे असतील तर सफिशियंट आहे. बरेचसे विद्यार्थी इथं तिसरीही रेष मारतात. मग कशासाठी मारतात काही कळत नाही, ते सगळा गोंधळ पेपरमध्ये वाटतो. तर ही एक फक्त रेषा मारली तरी चालते, समासाच्या बरोबर 2 भाग करणारी. आणि नंतर बऱ्याच पेपरमध्ये मी पाहिले की या ठिकाणी अर्धवट रेषा असतात. तर या अर्धवट रेषा देखील अशा पद्धतीने कंप्लीट होतील अशा प्रकारे एक रेष मारली तर ती एक आपल्या पेपरमध्ये चांगल्या पद्धतीची दिसणारी बाब तयार होते. म्हणून एक तर तुम्ही फक्त 2 रेषा मारल्या तरी सफिशियंट आहे, ह्याच्यापेक्षा जास्त रेषा मारण्याची गरज नाही. मग आपण क्वेश्चन सोडवायला घेतो. समजा पहिला प्रश्न मी सोडवायला घेतला तर क्वेश्चनच्या समोर पहिला प्रश्न लिहिणार आहे. त्यानंतर त्यामधला उपप्रश्न सोडवायला घेतला म्हणून उपप्रश्नाच्या कॉलममध्ये मी हा उपप्रश्न सोडवायला घेतल्याने लिहिलेला आहे. उपप्रश्न काय आहे तो देखील थोडक्यात लिहिला तर एक चांगली गोष्ट आहे. कशासाठी? खालील विधाने पूर्ण करा असा प्रश्न आहे. तर जो व्यक्ती क्वेश्चन पेपर चेक करत असतो त्याला देखील आपल्या अशा पद्धतीने लिहिल्यामुळे क्वेश्चन पेपर पुन्हा येऊन चेक करत कुठला प्रश्न आहे तो पाहण्याची गरज पडत नाही. इथं शॉर्टमध्ये तुम्ही तो प्रश्न लिहिला तर त्याला क्वेश्चन पेपरकडे जाण्याची गरज पडणार नाही आणि तो पटपट तुम्हाला मार्क देऊन पुढं निघून जाईल. अन्यथा पेपर चेक करत असताना तुमच्या आन्सर शीटमधून तो क्वेश्चन पेपरमध्ये जातो, तिकडून पुन्हा इकडे येतो, त्यावेळी त्याचं माइंड थोडंसं डिस्टर्ब होतं आणि त्याच्यातून आपल्याला थोडासा डिस्टर्बन्स निर्माण होत असतो. तर तो करायचा नाही आपल्याला. एकदा का एखाद्या व्यक्तीने आपला पेपर चेक करायला घेतला तर कंटिन्यू पटपट पेपर चेक करून आपल्याला मार्क देऊन पुढं गेला पाहिजे. आणि हुशार विद्यार्थी आहे असं त्याला त्याच्यातून भासून द्यायचं असतं. हा एक मार्क चांगले मिळवण्याची मेथड आहे. मी बऱ्याच वेळेला तुम्हाला अशा पद्धतीने सांगत आलेले. पहा, पहिला प्रश्न असं मी शॉर्टकटमध्ये घेतला आहे, त्याच्यातला पहिला प्रश्न सोडवायला घेतला तो मी ह्या दुसऱ्या कॉलममध्ये लिहिणार आहे आणि मग त्याचं उत्तर लिहिणार आहे. आता डायरेक्ट उत्तर लिहिलं तरी चालतं, परंतु प्रश्न असा आहे की विधाने पूर्ण करा. मग आपण जर फक्त पर्याय लिहिला तर विधान पूर्ण होईल का? तर नाही होणार. म्हणून मी ह्या ठिकाणी अर्धवट प्रश्न न लिहिता ते वाक्य लिहून जो पर्याय बरोबर आहे तो पर्याय क्रमांक तिथं लिहून वाक्य पूर्ण करणार आहे. म्हणजे पहिला प्रश्न होता आपल्याकडं, अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे टिंबटिंब
आणि 4 पर्याय दिले होते, तर त्याचं उत्तर सूक्ष्म अर्थशास्त्र अशा पद्धतीने आहे, म्हणून मी सूक्ष्म अर्थशास्त्र लिहून त्या ठिकाणी अंडरलाईन केलेले आहे. या ठिकाणी माझा पहिला उपप्रश्नातला पहिला आकडा पूर्ण झाला, तर मी एक रेष या ठिकाणी मारणार आहे. तुम्ही देखील सगळा पेपर लिहून झाल्यावरती अशा रेषा मारत असाल तर पहिला आकडा कंप्लीट झाला आहे म्हणून तिथपर्यंतच रेष मारायची. बरेचसे विद्यार्थी डायरेक्ट घाई गडबडीत इथून रेषा मारतात, बरं शेवटपर्यंत मारतात. अशी रेष मारायची नाही आपल्याला. फक्त पहिला प्रश्न संपलेला आहे मधला, म्हणून पहिल्यापर्यंतच आपल्याला ती रेष आणायची आहे. यानंतर दुसरा प्रश्न मी सोडवायला घेईन एक ओळ सोडून. दुसरा प्रश्न होता, जेव्हा सीमांतोपयोगिता ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता टिंबटिंब. त्याचा पर्याय आहे घटते, म्हणून मी ह्या ठिकाणी घटते पर्याय लिहून अंडरलाईन केलेले आहे. हाही माझा दुसरा आकडा कंप्लीट झालेला आहे, तर मी एक रेष मारून तो त्या ठिकाणी कंप्लीट करणार आहे. यानंतर एक ओळ सोडून तिसरा प्रश्न लिहायला घेईल. इतर परिस्थितीत कोणताही बदल न होता किंमत कमी झाल्याने मागणी वाढत होते तेव्हा त्यास टिंबटिंब म्हणतात, तेव्हा त्याला मागणीचा विस्तार म्हणतात. किंमत कमी झाली की मागणी जेव्हा वाढते तेव्हा त्याला मागणीचा विस्तार म्हणतात, म्हणून मागणीच्या विस्ताराला मी अंडरलाईन केली आहे. या ठिकाणी पहिला हा उपप्रश्न कंप्लीट झालेला आहे, म्हणून मी आता डबल रेषा पूर्ण पेजला मारलेले आहे. कारण ह्या ठिकाणी पहा प्रश्न आहे, प्रश्न आपण खाली पाहत आलो तर तो ह्या रेषेमुळे कंप्लीट झाला हे आपल्याला समजतं. म्हणून जोपर्यंत कंप्लीट होत नाही तोपर्यंत रेष आणायची नाही, पण कंप्लीट झाला की पूर्ण रेष मारायची. अशा पद्धतीने तुमची पेपरमध्ये लिहिण्याची पद्धत असली पाहिजे. यानंतर हा उपप्रश्न सोडवायला घेणार आहे. उपप्रश्न सहसंबंध पूर्ण करायच्या संदर्भातला आहे. त्यामधला पहिला प्रश्न मी सोडवायला घेतला. इथं सहसंबंध मी लिहिलेला नाही, तो देखील तुम्ही लिहिला तर बेस्ट आहे. इथं लिहिलं नाही तर का लिहिलं नाही त्याचं कारण असं की ह्या ठिकाणी मला लाईन थोडीशी कमी पडत होत्या आणि कंप्लीट करायचं होतं मला ह्या पेजवरती, म्हणून मी तो लिहिला नाही, अन्यथा लिहिला असता. आणि याचेही सगळे घटक अशा पद्धतीने ह्या ठिकाणी लिहिणार आहे मी, कारण जो चेक करणारा व्यक्ती आहे तर त्याला इथं डायरेक्ट सहसंबंध लक्षात यावेत आणि त्याने माझे प्रश्न पटपट चेक करावेत, म्हणून मी संपूर्ण सहसंबंध या ठिकाणी लिहितो आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र झाड, स्थूल अर्थशास्त्र जंगल. कंप्लीट झाला आहे माझा पहिला आकडा, तर त्यानंतर मी एक रेष मारून एक ओळ सोडून दुसरा प्रश्न सोडवायला घेणार आहे. दुसरा प्रश्न आहे रूपोपयोगिता. याच्यात उदाहरण आपल्याला फर्निचर किंवा कुठलेही एखादं फर्निचरपासून बनवलेली वस्तू देऊ शकता, कारण पुढं सेवा उपयोगिता ही शिक्षक हे उदाहरण आहे सेवा उपयोगितेचं, तर रूपोपयोगितेचं एक उदाहरण आपल्याला द्यायचं होतं. हा प्रश्न कंप्लीट झाला, एक रेष मारणार आहे. तिसरा प्रश्न मी सोडवायला घेतो आहे. तिसरा प्रश्न आहे प्रत्यक्ष मागणीचा संबंध आणि अप्रत्यक्ष मागणीचा दिलेला आहे आपल्याला. साखर कारखान्यातील कामगारांच्या मागणीला अप्रत्यक्ष मागणी म्हणतात. तर मग कोणत्या मागणीला प्रत्यक्ष मागणी म्हटले जाईल? जसं कपड्यांच्या मागणीला प्रत्यक्ष मागणी म्हटलं जातं, अन्नधान्याच्या मागणीला प्रत्यक्ष मागणी म्हटलं जातं, किंवा जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत त्यांच्या मागणीला उपभोग्य वस्तूंच्या मागणीला आपण प्रत्यक्ष मागणी म्हणतो. उपभोग्य वस्तूंची मागणी असं म्हटलं तरी चालेल. या ठिकाणी आपला सहसंबंध कंप्लीट झाला. आकडा पूर्ण झाला आहे, म्हणून मी 2 रेषा मारलेल्या आहेत आणि त्या पूर्ण पेजला त्या 2 लाईन आहेत. पहा इथपर्यंत आपण घेतलेलं आहे, कारण आकडा या ठिकाणी आता संपतोय. अशा पद्धतीची तुमची आन्सर शीट लिहिण्याची मेथड असावी. यानंतर पहिला प्रश्न आहे, पुढच्या पेजवरती गेलो आपण की पहिला प्रश्न पुन्हा त्या ठिकाणी वरती बॉक्समध्ये लिहायचा आहे. त्यामधला हा उपप्रश्न सोडवायला घेतला आहे. उपप्रश्न आहे पारिभाषिक शब्द सुचवा. त्यामधला मी पहिला प्रश्न सोडवायला घेतला तो होता, संपूर्ण अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करणारी अर्थशास्त्राची शाखा म्हणजे टिंबटिंब. डायरेक्ट तुम्ही उत्तर लिहिलं तरी चालेल, मी या ठिकाणी डायरेक्ट उत्तर देतो आहे. तुम्ही देखील डायरेक्ट उत्तर लिहिलं तरी चालेल आणि प्रश्न लिहून डायरेक्ट नंतर उत्तर लिहिलं तरी चालेल. त्यास आपण स्थूल अर्थशास्त्र ही शाखा आहे, म्हणून स्थूल अर्थशास्त्र हे उत्तर येणार आहे. त्यानंतर एक रेष मारणार आहे आणि नंतर दुसरा प्रश्न सोडवायला घेईल.
दुसरा प्रश्न होता वस्तूमध्ये असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता, त्यास आपण उपयोगिता म्हणतो, म्हणून मी उपयोगिता शब्द लिहिलेला आहे. एक रेष मारून मी तिसरा प्रश्न सोडवायला घेतोय. अशी इच्छा जिला खरेदी शक्तीचे पाठबळाने ते खर्च करण्याची मानसिक तयारी असते तिला मागणी म्हटलं जातं. या ठिकाणी माझा क प्रश्न संपलेला आहे, म्हणून डबल रेषा मारून मी क प्रश्न संपल्याचं या ठिकाणी डिक्लेअर करणार आहे आणि नंतर पुढचा प्रश्न सोडवायला घेणार आहे. आता पुढचा प्रश्न नवीन पानावरती घ्या अशी सूचना आपण आधीच वाचलेली होती, म्हणून दुसऱ्या पेजवरती मी जाणार आहे. क्वेश्चनच्या समोर 2 आकडा लिहिल. उपप्रश्न त्याच्यातलं सोडवायला घेतला म्हणून आकडा ह्या ठिकाणी हा उपप्रश्न जो आहे तो आहे संकल्पना ओळखून स्पष्ट करा. तर तो मी या ठिकाणी शॉर्टकटमध्ये लिहिलेला आहे, संकल्पना ओळखून स्पष्ट करा प्रश्न. तशा आपल्या प्रश्नपत्रिकेत त्याचं स्वरूप मोठ्या असतं, म्हणजे खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून स्पष्ट करा. थोडक्यात आपण प्रश्न या ठिकाणी लिहायचा असतो. त्यामधला मी पहिला प्रश्न जर सोडवायला घेतला तर एक आकडा टाकून प्रश्न सोडवायला सुरुवात करेन. पहिली संकल्पना ओळखायची असते म्हणून संकल्पना नाव टाकून संकल्पना ओळखेन. आपल्याला उदाहरण दिलं होतं, गौरीने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पादनाची माहिती गोळा केली. त्याचा आपण वैयक्तिक घटक किंवा वैयक्तिक घटकांचा अभ्यास असं म्हटलेलं होतं. स्पष्टीकरण 2 मुद्दे आपण टाकायचे आहेत. पहिल्या मुद्द्यात वैयक्तिक घटक म्हणजे काय त्याची व्याख्या किंवा अर्थ लिहायचा आणि नंतर ते कशा पद्धतीने आपण संकल्पना ओळखली ती स्पष्ट करायची. सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट उद्योग संस्था, कुटुंब संस्था, वैयक्तिक किमती यांसारख्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास केला तर त्यास वैयक्तिक घटकांचा अभ्यास म्हटलं जातं. वरील उदाहरणात देखील गौरीने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केलेली असल्याने ही वैयक्तिक घटक ही संकल्पना स्पष्ट होते. अशा पद्धतीने आपण संकल्पना स्पष्ट करणार आहोत. त्यानंतर माझा हा प्रश्न कंप्लीट झाला की मी एक रेष मारणार आहे. एकच आकडा आपला कंप्लीट झाला म्हणून 1 आकड्यापर्यंतच आपण ही रेष मारलेली आहे. नंतर दुसरा प्रश्न आपण सोडवायला घेतोय. दुसरा प्रश्न होता कविताने संत्र्याचे एकामागून एक 5 नग सेवन केले. या ठिकाणी संकल्पना आहे घटती सीमांतोपयोगिता किंवा उपभोग सातत्य. स्पष्टीकरण 1. उपभोक्ता एकामागून एक सलग वस्तूंच्या नगांचा उपभोग घेतो तेव्हा त्याला मिळणारी उपयोगिता घटत जाणारी असते, त्यालाच आपण उपभोग सातत्य असं म्हणतोय. वरील उदाहरणात देखील कविताने संत्र्यांचे एकापाठोपाठ एक 5 नग सेवन केलेले असल्याने त्यातून उपभोग सातत्य हे लक्षात येतं किंवा घटती सीमांतोपयोगिता लक्षात येते. अशा पद्धतीने प्रश्न संपला की मी एक रेष मारणार आहे. आता तिसरा प्रश्न या ठिकाणी सोडवायला घेतला असता, परंतु 2च ओळी माझ्याकडे शिल्लक असल्याने मी नेक्स्ट पेजवरती जातो आहे. तिसरा प्रश्न घेऊन. तिसरा प्रश्न होता ललिताने वही पेनचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केली. संकल्पना आहे उपयोगिता. स्पष्टीकरण मानवी गरज पूर्ण करण्याची वस्तू शिवायच्या अंगी असणारी शक्ती म्हणजे उपयोगिता होय. वरील उदाहरणात ललिताने निबंध लेखनाची गरज पूर्ण करण्यासाठी वही आणि पेनचा वापर केलेला आहे, म्हणून त्यातून उपयोगितेची संकल्पना स्पष्ट होते. या ठिकाणी माझा हा उपप्रश्न कंप्लीट झाला म्हणून मी 2 रेषा मारून हा प्रश्न संपवलेला आहे. त्यानंतर ब उपप्रश्न सोडवायला घ्यायचा होता मला दुसऱ्या प्रश्नातला, तो मी नवीन पेजवरती घेतला आहे. त्याचं कारण असं की हा प्रश्न आहे फरक स्पष्ट करा, आणि फरक अर्धा ह्या पेजवरती अर्धा त्या पेजवरती असा मला लिहायचा नव्हता, आणि तसं तुम्हीही लिहू नका. एका पेजवरतीच तो एक फरक बसवा, म्हणून नवीन पेजवरती तुम्ही सुरुवात केली तरी चालेल. ह्या ठिकाणी मी फरक अशा पद्धतीने मुद्दे टाकून लिहिणार आहे. प्रथम माझी व्याख्याचा मुद्दा असणार आहे, कारण त्यासाठी 1 मार्क असतो, आणि उरलेले मग मी 2 मुद्दे लिहिणार आहेत, कारण 2 मार्कासाठी प्रश्न असला तरी 3 मुद्दे लिहून मी हा फरक संपवणार आहे. म्हणून प्रथम व्याख्या आणि इतर 2 मुद्दे अशा पद्धतीने फरकांचे घटक स्पष्ट करायचा आहे. यानंतर फरक, दुसरा फरक सीमांतोपयोगिता आणि एकोणोपयोगिता ह्या 2 संकल्पनांच्या संदर्भात आहे. यांच्या तुम्ही आकृत्याही काढू शकता किंवा टेबलही काढू शकता.
प्रथम आपल्याला व्याख्याच लिहायची आहे आणि नंतर कुठलेही 2 मुद्दे अपेक्षित आहेत. तुम्ही आकृती किंवा तक्ता यांचीही मदत घेऊन हा फरक स्पष्ट करू शकता. यानंतर तिसरा प्रश्न फरकांचा आहे. 2च सोडवायचे होते पण मी तिघांचीही उत्तरं तुम्हाला सांगतोय. इच्छा आणि मागणी ऑलरेडी आपण हा फरक अभ्यासलेलेच आहेत सगळे फरक, त्यामुळे मी आता त्यांचं स्पष्टीकरण सांगत नाही. तुम्ही ऑलरेडी आपल्या प्रकरणाच्या स्वाध्यायांमध्ये ह्या फरकांचा अभ्यास केला असेल किंवा संकल्पना शिकत असताना आपण हे फरक स्वरूपात अभ्यासलेले आहे, त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणावरून याचा अभ्यास करू शकता. 3ही फरक कंप्लीट झाले की मी पूर्ण पेजमध्ये रेषा मारणार आहे आणि हा प्रश्न संपल्याचं या ठिकाणी स्पष्ट करणार आहे. त्यानंतर राहिला प्रश्न तिसरा, शेवटचा प्रश्न, सविस्तर उत्तरे लिहा. यामध्ये कुठलाही उपप्रश्न नाही आहे, एकच प्रश्न सोडवायचा आहे. 8 मार्कासाठी असलेला प्रश्न आहे, दीर्घोत्तरी प्रश्न. पहिला प्रश्न होता, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या सांगून वैशिष्ट्ये स्पष्ट करा. व्याख्या मी सुरुवातीला सांगणार आहे. त्यासाठी अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र होय. सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट उद्योग संस्था, कुटुंब संस्था, वैयक्तिक किमती यांसारख्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो. वैशिष्ट्ये विचारलेले आहेत. सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे. पहिलं वैशिष्ट्य आहे वैयक्तिक घटकांचा अभ्यास. सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट उद्योग संस्था, कुटुंब संस्था, वैयक्तिक किंमत यांसारख्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकांच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ वैयक्तिक मागणी, वैयक्तिक उत्पन्न, वैयक्तिक पुरवठा इत्यादी. 2. विभाजन पद्धत. सूक्ष्म अर्थशास्त्रात लहान लहान घटकांमध्ये विभाजन केले जाते व नंतर प्रत्येक घटकाचा स्वतंत्रपणे तपशीलवार अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्नातील वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास. अशा पद्धतीने हे एक वैशिष्ट्य आपल्याला स्पष्ट करता येईल. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आंशिक समतोल. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण म्हणजे आंशिक समतोलाचे विश्लेषण होय. आंशिक समतोल विश्लेषण पद्धतीत वैयक्तिक घटकाला इतर घटकांपासून बाजूला काढून त्याच्या समतोलाचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ एक उपभोक्ता, विशिष्ट उद्योग इत्यादींचा अभ्यास. चौथं वैशिष्ट्य आहे किंमत सिद्धांत. सूक्ष्म अर्थशास्त्र वस्तू व सेवांच्या किंमत निश्चितीशी संबंधित तसेच उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीशी संबंधित आहे. या शास्त्रात किमतींचा अभ्यास असल्याने त्याला किंमत सिद्धांत म्हणूनही ओळखले जाते. 5वं वैशिष्ट्य आहे बाजार रचनांचे विश्लेषण. सूक्ष्म अर्थशास्त्र पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी, युक्त स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार यांसारख्या बाजार किंवा विविध बाजारांच्या रचनांचे विश्लेषण हे शास्त्र करत असल्याने त्याला बाजार रचनांचे विश्लेषण करणारं शास्त्र म्हटलं जातं. त्यानंतर 6वं वैशिष्ट्य आहे मर्यादित व्याप्ती. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती तेजी-मंदी, व्यापार तोल, राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी, लोकसंख्या, आर्थिक वृद्धी यांसारख्या राष्ट्रव्यापी आर्थिक समस्यांशी संबंधित नसून फक्त वैयक्तिक आर्थिक घटकांच्या पुरता मर्यादित आहे, त्यामुळे त्याची व्याप्ती मर्यादित आहे. 7वं वैशिष्ट्य अनेक गृहीतांवरती आधारित. सूक्ष्म अर्थशास्त्रात इतर परिस्थिती कायम या मूलभूत गृहीताचा आधार घेऊन विवेचनाची सुरुवात केली जाते. पूर्ण रोजगार, शुद्ध भांडवलशाही, पूर्ण स्पर्धा, सरकारचे निरहस्तक्षेपाचे धोरण इत्यादी सिद्धांतांचे विवेचन सोपे होते. त्यामुळे हे शास्त्र अनेक गृहीतांवरती आधारित आहे. आणि शेवटचं वैशिष्ट्य सांगतोय मी सीमांत तत्वाचा वापर. 8 मार्कासाठी असल्याने मी 8 मुद्दे लिहितोय. सीमांत संकल्पना सूक्ष्म आर्थिक विश्लेषणाचे मुख्य साधन आहे. सीमांत परिणाम म्हणजे एक वाढीव नगामुळे एकूण परिणामात होणारा बदल होय. याचा वापर सूक्ष्म बदलांचा परिमाण उत्पादन व उपभोक्त्यांचे आर्थिक निर्णय घेताना केला जातो. अशा पद्धतीने हा क्वेश्चन ह्या ठिकाणी कंप्लीट करणार आहे. यानंतर दुसरा प्रश्न होता, कुठलाही एकच सोडवायचा होता पण मी दोघांची उत्तरं देतोय. काही विद्यार्थ्यांना हा जर प्रश्न सोपा वाटत असेल तर त्यांनी हा प्रश्नही सोडवला असता तरी चाललं असतं. हा प्रश्न होता घटत्या सीमांतोपयोगितेच्या सिद्धांताचा अपवादांसह स्पष्ट करा. घटत्या सीमांतोपयोगितेचा सिद्धांत सांगायचे. सिद्धांत म्हटलं की प्रस्तावनेने सुरुवात करायची. डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी 1890 मध्ये आपल्या अर्थशास्त्राचे मूलतत्त्वे
प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स या ग्रंथामध्ये हा सिद्धांत विस्तृत स्वरूपात मांडला. सर्वप्रथम हा सिद्धांत प्राध्यापक गॉसियन यांनी मांडला होता, त्यामुळे त्याला गॉसियनचा पहिला नियम असं देखील म्हटलं जातं. नियम काय आहेत तो आपण पाहूयात. एकूण सोडून मी नियम लिहितोय. इतर परिस्थिती स्थिर असताना मनुष्याजवळ असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्यापासून मिळणारे अतिरिक्त समाधान त्या वस्तूच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर क्रमशः घटत जाते. अशा पद्धतीने हा सिद्धांत आहे. तक्त्याद्वारे स्पष्टीकरण. घटच्या सीमांतोपयोगितेचा सिद्धांत पुढील तक्त्याद्वारे देखील स्पष्ट करता येईल. तक्ता काढून घ्यायच्या 2 कॉलम लागतात त्यासाठी. वस्तूची नग संख्या आणि सीमांतोपयोगिता. तक्ता काढून झाल्यानंतर तक्त्याचं स्पष्टीकरण देखील अपेक्षित आहे. वरील तक्त्याद्वारे असे स्पष्ट होते की एखाद्या वस्तूचा उपभोग जसजसा वाढत जातो तसतशी त्यापासून मिळणारी सीमांतोपयोगिता क्रमशः घटत जाते व तो शेवटी ऋण होते. नंतर आकृतीद्वारे स्पष्टीकरण करणे गरजेचं असतं. आकृती काढून घ्यायची. त्यासाठी दिलेल्या तक्त्यावरून आपण आकृती काढायची आणि नंतर त्याचं विश्लेषण करायचं. वरील आकृतीत या अक्षावरती सीमांतोपयोगिता व श अक्षावरती वस्तूचे नग दर्शवले आहेत. नगांचा उपभोग वाढून सीमांतोपयोगिता घटल्याने सीमांतोपयोगितेचा वक्र वरून खाली उतरत जाणारा बनतो. आता तुम्हाला ही आकृती कशी काढायची, टेबल कसं काढायचं हे जर माहीत नसेल तर ऑलरेडी आपण हा घटक शिकवताना त्याविषयीची माहिती अभ्यासलेली होती. त्याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती आहे, तुम्ही पाहू शकता. यानंतर शेवटचा भाग आहे या प्रश्नातला. अपवाद स्पष्ट करा. पहिला अपवाद आहे छंद. पोस्टाची तिकिटे, दुर्मिळ नाणी, दुर्मिळ चित्रे यांचा संग्रह करणे, वाचन करणे, संगीत ऐकणे यांसारख्या छंदांच्या बाबतीत हा नियम लागू होत नाही, म्हणून हे या नियमाला अपवाद समजले जातात. यानंतर दुसरा आहे कंजूस व्यक्ती. कंजूस उपभोक्ता हा लोभी असतो. त्याला प्रत्येक वाढीव नगापासून अधिक समाधान मिळत असते, त्यामुळे हा नियम कंजूस व्यक्तीला लागू होत नाही. तिसरा आहे व्यसन. मद्यपी व्यक्तींच्या बाबतीत असे दिसून येते की मद्याच्या प्रत्येक वाढीव नगापासून मिळणारी नशेची पातळी वाढत जाते, त्यामुळे व्यसन देखील या नियमाला अपवाद समजलं जातं. त्यानंतर चौथा आहे पैसा. पैशाची सीमांतोपयोगिता कधीही शून्य होत नाही. पैशाच्या वाढीव नगापासून सीमांतोपयोगिता वाढत जाते, त्यामुळे पैसा देखील या नियमाला अपवाद ठरत नाही. यानंतर पाचवा अपवाद आहे सत्ता. व्यक्तीला जसजशी सत्ता प्राप्त होते तसतशी सत्तेची लालसा वाढत जाते, त्यामुळे सीमांतोपयोगिता ही वाढते, म्हणून सत्ता देखील या नियमाला अपवाद ठरतो. वरील प्रमाणेच काही अपवाद या नियमाला सांगितले जात असले तरी देखील परंतु प्रत्येक अपवादामध्ये काही गृहीतांचे उल्लंघन होत असल्याने ते अपवाद नसून फक्त भासमान असतात, त्यामुळे ह्या नियमाला कोणत्याही प्रकारचे अपवाद नाही असं म्हणता येईल. या ठिकाणी माझा प्रश्न संपलेला आहे. मी 2 रेषा मारून हा प्रश्न या ठिकाणी कंप्लीट केला. ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन पेपर सोडवायचे आहे आणि जास्तीत जास्त गुण आपल्याला मिळवायचे आहेत. चला तर मग आजचे क्वेश्चन पेपर आपली या ठिकाणी कंप्लीट झाली. या प्रश्नपत्रिकेच्या संदर्भात काही समस्या असतील, काही प्रश्न असतील, मी सांगितलेल्या गोष्टींवरती तुम्हाला काही शंका असतील तर कमेंटमध्ये जरूर लिहा. चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने इतर राहिलेल्या विषयांच्या संदर्भातील प्रश्नांची माहिती घेऊन. तोपर्यंत नमस्कार.